श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. परमपूज्य गुरुमाऊलींचे 3 जून रोजी अमृततुल्य हितगुज झाले. त्यात त्यांनी काही पॉईंट सांगितले, तेच मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवते. वट पौर्णिमेला वडाच्या झाडाचीच का पूजा केली जाते? कारण वडाच्या झाडामागे फार मोठे शास्त्र आहे. या विश्वामध्ये सर्वात जास्त आयुष्य वडाच्या वृक्षाला आहे. किमान 1000 वर्ष आहेत. 1000 वर्ष या भूतलावर वडाचे झाड टवटवीत राहते, कधीच सुकत नाही. कितीही दुष्काळ पडले तरी ते टवटवीत राहते. वडाचे पान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा त्याला डाळीचे पीठ लावून तळून खाल्लं तर आयुष्यात माणसं आजारी पडत नाही. वडाच्या झाडाखालील असलेली माती एक ओंजळभर एखाद्या फुलाच्या झाडाला टाका. ती फुलं व झाड दुसऱ्याच दिवशी टवटवीत होतात. त्यामध्ये असणारा जो नायट्रोजन आहे त्याचे सामर्थ्य व ऊर्जा गणण्याजोगे नाही आहे. वडाच्या झाडाचे फळ कावळा खातो. तो निरोगी व अमर झालेला आहे. तो मारल्यानेच मरतो. बऱ्याच जणांना वाटतं मी स्वामी चरित्र तोंडपाठ केलं म्हणजे मी स्वामी झालो की काय, असा गैरसमज कृपया कोणी करू नका. ग्रंथ वाचले म्हणजे आपण ती पात्र होतो ही चुकीची कल्पना आहे. आपली पायरी कोणती आहे हे विसरून चालणार नाही. आपण सच्चे सेवेकरी आहोत. भगवान शिवाचा सच्चा सेवेकरी नंदी आहे. 12 ही ज्योतिर्लिंग येते बघा. नंदी याचे स्थान दरबाराच्या बाहेर आहे. गुरु शिष्याच्या संकल्पना कशा असाव्यात यावरून आपल्याला कळते. पडत्या आड काम करणारी ही चांगली माणसं आहेत. त्यांच्यावर ती परमार्थिक जबाबदारी देणे गरजेचे आहे. बरेच लोक फक्त पुढे पुढे करतात. आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरवू नये लोकात, ही स्वामींचं विद्र वाक्य आहे. त्यांना पडद्याआड कामं करणारी माणसं खूप आवडतात. पूर्णपणे स्वामी त्यांना आशीर्वाद देत असतात. नवीन पिढ्यांना पिठले स्वामी मोरेदादा यांचे कार्य विदित नाही. ते कार्य या ग्रंथामार्फत नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. काही केंद्रात सप्ताहानिमित्त फार फोटो सेशन झाले. आपण केंद्रात प्रहरे करण्यासाठी येतात की फोटो काढण्यासाठी? अमेरिकेच्या कोडक कंपनीने अक्कलकोटमध्ये स्वामींना न विचारता त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला असता पहिला फोटो गणपती बाप्पांचा आला, दुसरा फोटो भगवान श्रीकृष्णांचा आला. तेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली व स्वामींना त्यांनी विनंती केली. विनंती केल्यानंतर स्वामी 7 वलियासोबत छायाचित्र आलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच, फोटो सेशन केंद्रात करू नका. ही स्वामींना आवडणारी गोष्ट नाही. ही चुकीची गोष्ट आहे. हे स्वामींना आवडत नाही. जाणकार जुने प्रतिनिधींना नव्या प्रतिनिधींना या गोष्टी समजाव्यात. या गोष्टी नवीन प्रतिनिधीने सांगणे क्रमप्राप्त आहे. मोबाईलचा सुद्धा उठसूट वापर करणं हे सुद्धा बंधनकारक आहे. म्हणून योग्य तो वापर करा. अनाठाई वापर करू नका. हे स्वामींना भूषणावह नाही हे आपल्याला कळकळीचे सांगावंसं वाटतं. आध्यात्मिक, सामाजिक, भौगोलिक दृष्ट्या आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत, आपल्यावर अनेक लोकांच्या नजरा व कॅमेरे आहेत. त्यामुळे आपण स्वामींवर कॅमेरे लावू नका. स्वामींनी आपल्यावर कॅमेरे लावलेले आहेत. ही चूक आपण यापुढे दुरुस्त करावी हे कळकळीचे सांगणं. काही प्रतिनिधी वैयक्तिक मार्गदर्शन करताना फोटो काढतात, सोशल मीडियावर देतात. ही अक्षम्य चूक आहे. आपण काम करत असताना ते लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे आम्ही आहोत स्वामी भक्त, मिरवू नये लोकात. मग यात काय अर्थ राहिला? काहींना या चुकीच्या सवयी लागलेल्या आहेत. जसं पुढारी हातात झाडू घेतो, मी जसे सगळेच रस्ते झाडतो आणि एका मिनिटात तो झाडू फेकून देतो. मग त्यात आणि आपल्यात फरक काय? हे फोटो काढण्याचे काही कारण नाही. म्हणून कृपया पुढे अशा गोष्टी घडणार नाही याची आपण काळजी घ्या. पडद्यामागं राहून कार्य करणं स्वामींना अपेक्षित आहे. 4 लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपली वाक्यता आपल्या राष्ट्राविषयी, आपल्या देशाविषयी असावी, वैयक्तिक स्वरूपाची नाही. याला सामाजिक ऐक्य, सामाजिक बांधिलकी, सामाजिक सहजीवन यात आपण बसतो का? वैयक्तिक हिताच्या गोष्टी आपण करू नये. कृपया स्वतःला फसवून घेऊ नका. स्वामींना फसवून घेऊ नका. कमी सेवा केली तरी चालेल. आपल्याला कुठे पैज लावायची नाही, प्रतिष्ठा मिरवायची नाही. परंतु खोट्या सेवा करण्याचं धाडस करू नका. स्वामींना हे अभिप्रेत नाही. काहींना मोठेपणा दाखवण्याची हौस असते, फोटो काढण्याची हौस असते. स्वामींना हे अभिप्रेत
नाही, स्वामींच्या पाठीमागे राहून काम करणं आवडतं. बाळाच्या बारशाच्या वेळी मनगटाला तुळशीचा मणी जर बांधला तर आयुष्यभर तो निर्व्यसनी आणि शाकाहारी राहतो. प्रश्नोत्तर विभागाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवताना प्रशिक्षणाची गरज नाही. जो भाविक मनोभावे 11 माळी स्वामी समर्थ जप, 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत, पंचमहायज्ञ करीत त्यांना आयुष्यभर कुठल्याही कौटुंबिक समस्या राहणार नाहीत व समस्या आल्याच तर स्वामी महाराज त्या सोडवतील. म्हणजे सांगायला प्रशिक्षण कशाला, याची कार्यवाही करायला हवी. बरेच सेवेकरी परान्न भक्षण करता, खूप झोप येते, अपघात होणे, पुण्यसंचय कमी होणे, सतत आजारपण येणे हे परान्नामुळे घडत असते. कौरवाचे नवरत्न त्यांचे अन्नभक्षण करायचे. त्यात द्रोणाचार्य, पितामह भीष्म, अष्टतामा, कर्ण हे सुद्धा होते. हे असे योद्धा होते जे देवांचा सुद्धा पराभव करू शकत होते. पण शेवटी आपण पाहिलंच असेल की विजयश्री कोणाच्या गळ्यात पडली. सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. म्हणून आपणाला कसं लावून काम करावं लागतं, पराजय का नाही, विजय हा अटळ आहे. म्हणून परान्न भक्षण करू नये. जे लोक नियमावली पायमली करतात, घरात मांसाहार करतात, अनियतीने वागतात, असल्या लोकांचं जर आपण अन्न भक्षण केलं तर वृद्धी कर्मानुसार येते. आपली वृद्धी भ्रष्ट होते. भगवान श्रीकृष्णाने आयुष्यभर कौरवाचं पंचपक्वान्न कधीच ग्रहण केलं नाही, पाणीसुद्धा घेतलं नाही. एके दिवशी अचानक श्रीकृष्ण विदुराच्या घरी जातात. विदुराची परिस्थिती अत्यंत गरिबीची. विदुर पत्नीला एवढा आनंद होतो की त्यांचा भान हरपतं व ते कृष्णाला केळी देण्याचं सोडून केळ्याचे साल त्यांना देतात व श्रीकृष्ण ते साल तसंच खातात. ते खाऊन सुद्धा कृष्णाला एवढा आनंद होतो. परमेश्वराला कुठे व कसा आनंद होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण विदुराची भूमिका घेऊन कार्य करत राहणे. सेवेकरांच्या घरचं अन्न परान्न होत नाही. विना सेवेकराच्या घरी जेवायची वेळच आली तरी घरी येऊन एक माळ गायत्री मंत्र जप करावा. अनेक जण लग्नात गेले की तिथले अन्न ग्रहण करतात. कितीतरी लोकांची दृष्टी त्यावर पडलेली असते. सगळ्यांची दृष्टी शुद्ध असते असं नाही. काहींना दृष्टीत दोष सुद्धा असतो. त्यामुळे ते अन्न खाल्ल्याने आपल्याला खूप झोप येते. खूप झोप येणे हे सुद्धा परान्नाचंच लक्षण आहे. कृपया हे भोजन सुद्धा टाळावे. घरची भाजी भाकरी खावी. प्रवासाला जाताना सुद्धा भाजी भाकरी सोबत ठेवावी. अहमदनगरचे पद्मश्री सन्मानित विखे यांना नेहरूंच्या काळात दिल्लीचा फार वजन होते. सारखा त्यांच्या दिल्लीत वाऱ्या असायच्या. दिल्लीला जाताना त्यांच्या कोटमध्ये 7 दिवसाच्या भाजी भाकरी ते सोबत घेऊन जायचे. एके दिवशी नेहरूंना त्यांना त्यांच्या घरी बोलवलं व झडती घेतली तर कोटमध्ये भाजी भाकरी निघाली. तेव्हा नेहरूंनी विचारलं असता विखे यांनी सांगितलं की मी 7 दिवस शिळी भाजी भाकर खातो पण हॉटेलमध्ये जेवत नाही. माणसं अशीच मोठी होत नसतात, त्याग असावा लागतो. मुलामुलींची विवाह विना हुंडा सोन्या नाण्याने करावी. कुठल्याही श्रीमंताची पर्दा करू नये. वधूवर दोघीही पक्षाने एकमेकांकडून मानपान अपमान सन्मान हा घेऊ नये ही प्रतिज्ञा करावी. या अनिष्ट गोष्टी जर टाळल्या तर आयुष्यात दुःख तुमचा पाठलाग करणार नाही. या साध्या बाबी आहेत, आज प्रबोधनातील आहेत. कुठलाही ग्रंथ वाचून सांगण्याजोगे नाही. आजपर्यंत या मार्गातर्फे जेवढी विवाह लागली ते विना हुंड्याने लागली. त्यामुळे आज एकही घटस्फोट झालेला नाही. ज्ञानदान भाग 3 वाचून घराघरात वास्तुतज्ञ व्हावेत अशी अपेक्षा आहे. वास्तुप्रतिनिधी कुठलीही तोडफोड न करता उपाययोजनेने वास्तूचा प्रश्न मार्गी लावावा. घरात तुटलेली भांडे, तुटलेली चप्पल ह्या आजारपण व डोक्यावर कर्ज याची लक्षणं आहेत. बंद पडलेली घड्याळ, किचनला काळा कडप्पा नसावा. एवढं जरी पाळलं तुम्ही त्यातून सुटले. गुरुपीठाचे बांधकाम चालू असताना एवढ्या अडचणी आल्या की प्रत्येक काम करताना पावला गणित अडचणी येत होत्या. त्यावर ग्रंथ लिहिता येईल, पण त्या अडचणी संकटांनी जनतेपर्यंत ज्ञान पोचवलं. अपघात होऊ नये किंवा झाला तर काय करावे इतर माहिती या विभागाद्वारे दिली जाते. महामृत्युंजय यंत्र अष्टगंधाने काढून महामृत्युंजय जप तिथे अपघात कायम होत असतील ती जर केला तर भविष्यात कधीही तिथे अपघात होणं नाही. सरकारने रस्त्यात अपघात प्रवण क्षेत्र असे बोर्ड लिहिलेले आहेत, पण अपघात थांबलेले नाही. यासाठी त्या मार्गात सक्षम एक वेगळा विभाग आहे.
महामृत्युंजय यंत्र व वाहनसौख्य यंत्र यांचा त्यात समावेश आहे. तर दक्षिणमुखी किंवा नेतृत्वमुखी असेल त्याची घर चोरी दरोडे पडतात. त्यासाठी 6 ओळीचा मंत्र 9/12 च्या पांढऱ्या शुभ्र कागदावर लाल पेनाने लिहून दक्षिण भिंतीला चिपकून ठेवावा. रात्री झोपण्याअगोदर हा मंत्र म्हटला तर घरात चोरी कदापि होणार नाही. दिंडोरीला 4 बँका फोडता फोडता वाचल्या, कारण श्लोकाबद्दल त्यांना अगोदरच विदित केलेले होते. करणाऱ्या लोकांसाठी रुद्रयंत्र आहे. रुद्रयंत्रावर सेवा करून त्यात तीर्थ जर मद्यपी धूमपायी मांसाहार करणारे व्यसन करणाऱ्या लोकांना दिले तर 40 दिवसाच्या आत निर्व्यसनी व शाकाहारी होतात. एक भगिनीने आवर्जून रुद्रयंत्रावरील तीर्थ रोज करावे. मोजून 15 मिनिटे लागतात. फक्त आपले मनाजीराव स्वतःजवळ असतील तेव्हा ही सेवा करावी. याचा चांगला अनुभव आपल्या अमेरिकेतील भगिनीने घेतलेला आहे. ते दररोज रुद्रयंत्राचे तीर्थ आपल्या घरात देत आहे. याच्याने आमूलाग्र बदल त्यांच्या शिक्षणक्रमात घडलेला आहे. अमेरिकेतील म्हातारपणात मुलं नातवंड हे सांभाळत नाही. त्यामुळे आपण म्हातारपण स्वावलंबी जगण्याचे हे रुद्रयंत्र पुरेसं आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की भारतीय संस्कृती समृद्ध करण्यासाठी याचा उपयोग आपण नवीन भावी पिढीने करून घ्यावा. कडे मागताना सत्व मागावं, कर्तृत्व मागावं. यापेक्षा अजून काही मागू नये. आपण सर्व सेवेकरी कर्तृत्वाने धनी आहात. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याकडे श्रीयंत्र आहे. श्रीयंत्रावर कमळकंठाची माळ ठेवून दुसऱ्या हातात तुळशीची माळ घेऊन विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र, श्री सूक्त व व्यंकटेश स्तोत्र एवढं म्हटल्यावर डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं. एवढी सेवा करायला फक्त 20 मिनिटे लागतात. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. जो कोणी चॅनलवरती नवीन असेल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.